नमस्कार, मी श्वेता टीचर। आज आपण बघणार आहोत लाईन ट्रेसिंग ॲक्टिव्हिटी। याच्यामुळे मुलांचं रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होतं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होतं आणि तसंच त्यांचं आय आणि हँड कोऑर्डिनेशन बसतं। ही ॲक्टिव्हिटी दिसते खूप सोपी, पण ॲक्च्युली खूप इफेक्टिव्ह आहे। तर तुम्ही ॲटलिस्ट एका आठवड्यामध्ये मुलांकडनं 2 वेळा ही ॲक्टिव्हिटी करून घ्या। थँक्यू। नमस्कार, आज आपण बघणार आहोत फोल्ड युअर क्लोथ्स ॲक्टिव्हिटी। या ॲक्टिव्हिटीमुळे तुमच्या मुलांना सेल्फ केअर आणि रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची सवय लागते। तुमच्या मुलांमधलं मोटर स्किल डेव्हलप होतं आणि ते मुलं डिसिप्लिनमध्ये सगळ्या गोष्टी करतात। तर तुम्हाला करायचं काय आहे, तुमच्या मुलांना रोज ॲटलिस्ट 2 क्लोथच्या 2 कपड्यांच्या घड्या करायला सांगायच्या आहेत। मग ते मुलं 12 वर्षाची असू देत आणि अगदी 2 वर्षाचं जरी मूल असेल तर त्याला छोटासा एक हँकरचीफ द्यायचा आहे, म्हणजे रुमाल द्यायचा आहे, आपला हातरुमाल, आणि त्याला देखील सांगायचं आहे की हे जे कॉर्नर्स आहेत ना, ते कॉर्नर जॉईन कर। तुम्ही बघाल त्यांच्यामध्ये भरपूर अवेअरनेस आलेला असेल आणि ते स्वतःहून रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला सुरुवात करतील। त्याच्यामुळे छोट्यापासून सुरुवात करा, एक दिवस नक्की ते पूर्ण कपड्यांच्या घड्या घालायला शिकतील।